BA भाग 2च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 4 साठी राज्यशास्त्र विषयातील आधुनिक भारतीय राजकीय विचार हा पेपर नंबर 6 आपण शिकवण्यासाठी घेतलेला होता. एकूण 4 विचारवंत आहेत त्या पेपरमध्ये. त्याचा पहिला विचारवंत महात्मा गांधीजी हा आपण शिकवून पूर्ण केलेला आहे. आणि आज 2 नंबरचा विचारवंत आपण शिकवण्यासाठी घेतलेला आहे. 2 नंबरचा विचारवंत पंडित जवाहरलाल नेहरू, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एक महान राजकीय विचारवंत होते. त्यांचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये टॉपिक नंबर 2 मध्ये करायचा आहे. आज आपण या टॉपिकला सुरुवात करायची आहे आणि पहिल्यांदा आपण प्रस्तावना बघायची आहे. विविध धर्माच्या जातींच्या लोकांनी आपण भारतीय एक आहोत या भावनेने राहिले पाहिजे. आमचे ब्रिटिश लोकांशी वाकडी नाही. आमचा विरोध त्यांच्या साम्राज्यवादी धोरणांशी आहे. आशिया आफ्रिका खंडातील लोक राष्ट्रवादी आहेत, पण त्यांना फक्त स्वातंत्र्यच नको असून दुसऱ्या कोणावर साम्राज्य स्थापन करावे अशी त्यांची इच्छा नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य व संघटना हवी आहे. साम्राज्य व युद्धे यांची जगाला गरजच नाही. भारताने कोणत्याही गटात सामील न होता तटस्थ राहणे अधिक हितकारक आहे. असंलग्नता किंवा अलिप्तता म्हणजे तटस्थता नव्हे. जागतिक शांतता व सहकार्य निर्माण करायचे असेल तर सत्ता स्पर्धा करणाऱ्या गटांपासून अलिप्त राहिले पाहिजे. लोकशाही पद्धतीवर माझी नितांत श्रद्धा आहे. लोकशाही ही केवळ एक शासन पद्धती न मानता ती एक जीवन प्रणाली मानायला हवी. भांडवलवादी लोकशाही पद्धतीला माझा विरोध आहे. व्यक्तींचे अस्तित्व राज्यासाठी नसून राज्याचे अस्तित्व व्यक्तीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीला किमान जीवनमान उपलब्ध झाले पाहिजे. विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. समाजातील विषमता संपुष्टात आली पाहिजे. गरीब व श्रीमंत यांच्यातील अंतर जितके कमी करता येईल तितके कमी केले पाहिजे. भारतीय जनतेने माझ्यावर एवढे अपरंपार प्रेम केले आहे की त्या प्रेमाची परतफेड अल्पांशाने करणे अशक्य आहे. माझ्या वाट्याला भारताच्या सर्व भागातील सर्व थरातील जनतेचे जे प्रेम आले आहे त्यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निधनानंतर माझ्या देहाचे दहन करून माझी रक्षा अलाहाबादला पाठवावी. त्यापैकी मूठभर रक्षा गंगेत विसर्जन करावे आणि जी राख उरेल ती विमानातून उंच आकाशात न्यावी व उंचावरून ती भारतभूमीवर विखरून टाकावी. भारतातील शेतकरी जेथे काबाड कष्ट करतो त्या शेतातून ती पडावी. तिथल्या मातीत ती मिसळून जावी. तिथल्या मातीत ती एकजीव व्हावी. भारताच्या भूमीचाच ती एक अंश बनावे ही अखेरची इच्छा. अशा पद्धतीनं साधारणपणे आपली मतं, आपल्या इच्छा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मरणापूर्वी व्यक्त केलेल्या होत्या असं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात त्यांचा जीवन परिचय आपण बघूया.
मानवतेचा एक महान पुजारी आणि भारताचा एक अद्वितीय नेता जेव्हा आपल्या देहाचा कण न कण मातृभूमीच्या मातीत मिसळावा अशी अंतिम इच्छा प्रकट करतो, तेव्हा त्याच्यातील अदम्य राष्ट्रवाद प्रत्ययास येतो. नेहरू हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या अनुरेणूत राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान भरला होता. त्यांच्या रक्तात राष्ट्रवाद भिनला होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी व स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी त्यांनी आपला देह झिजविला. त्याने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शांतता आणि प्रगती या मानवतेच्या अत्युच्च ध्येयासाठी आपले सर्वस्व वेचले होते. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर 1889 मध्ये एका खानदानी सुसंस्कृत व संपन्न अशा काश्मीरी ब्राह्मण घराण्यात झाला. त्यांचे वडील मोतीलाल हे काँग्रेस पक्षातील एक अग्रगण्य नेते होते. तसेच ते श्रेष्ठ दर्जाचे वकील होते. बालवयात नेहरूंच्या व्यक्तिमत्वावर छाप पडणाऱ्या ज्या 2 व्यक्ती होत्या त्यापैकी मोतीलाल नेहरू ही एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती महात्मा गांधी ही होय. नेहरूंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. 1905 साली नेहरू शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये हॅरो या पब्लिक स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन ते 1907 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. 1912 साली नेहरू बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन भारतात आले. काही काळ त्यांनी अलाहाबादला वकिली सुरू केली होती, परंतु त्यांचा या व्यवसायात जम बसेना. 1916 साली लखनौ काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी त्यांची महात्मा गांधींशी पहिली भेट झाली. याच वर्षी नेहरूंचा कमलेशी विवाह झाला. 1916 सालात लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 वेगवेगळ्या होम रूल लीग या संघटना स्थापन झाल्या त्या दोन्हीमध्ये जवाहरलाल नेहरूंनी कार्य सुरू केले. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी भारताला अंतर्गत स्वायत्तता द्यावी अशी मागणी करणाऱ्या या संस्था होत्या. 15 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरने जालियनवाला बागेत केलेल्या गोळीबाराचा निषेध करणारी जी जळजळीत भाषणे जवाहरलालजींनी ठिकठिकाणी केली, त्यामुळे जनतेचे मन त्यांच्याकडे अधिक आकृष्ट झाले. पण जवाहरलालजींना खरी राष्ट्रव्यापी लोकप्रियता लाभली ती 1920-21 सालात गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रह संग्रामामध्ये. 1921 साली जेव्हा सत्याग्रह संग्रामात उडी घेऊन जवाहरलालांनी तुरुंगवास पत्करला तेव्हा तर भारतीय जनतेच्या कौतुकास पारावार उरला नाही. त्यानंतर 1926 साली ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस झाले. 1927च्या फेब्रुवारी महिन्यात ब्रुसेल्स येथे दलित राष्ट्र समूहाच्या परिषदेला राष्ट्रसभेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. नोव्हेंबर 1927ला ते मॉस्कोमध्ये क्रांतीच्या 10व्या वाढदिवसाला उपस्थित राहिले. तेथे ते समाजवादी विचारांनी प्रभावित झाले. 1928 साली सायमन कमिशन विरुद्ध निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करीत असताना त्यांना लाठीमार खावा लागला. 1929 साली ते लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. याच अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. नेहरूंनी काँग्रेसच्या या व्यासपीठावरून समाजवादाचा पुरस्कार केला. 14 एप्रिल 1930 रोजी मिठाच्या सत्याग्रहात नेहरूंना अटक झाली. तेव्हा त्यांना 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1930 ते 1936 पर्यंत नेहरूंना कायदेभंगाबाबत व स्वातंत्र्य चळवळीबाबत
अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. याच काळात त्यांना लेखन वाचन करण्यास वेळ मिळाला. 1936 साली ते लखनौ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. याच दरम्यान आजारी पत्नीला भेटण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले. त्यांनी लंडन, रोम या शहरांना भेटी दिल्या. 1937 साली त्यांची तिसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1939 साली जवाहरलाल नेहरूंनी चीनला भेट दिली. 1940 साली बॅरिस्टर जिनाने द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. नेहरूने तो अमान्य केला. त्याच वर्षी त्यांना 4 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. परंतु 1941 साली त्यांना इतर पुढाऱ्यांबरोबर सोडण्यात आले. 1942 साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात चलेजावचा ठराव संमत झाला. चलेजावच्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर नेहरूंना अटक करण्यात आली. त्यांना 1945 पर्यंत अहमदनगरच्या किल्ल्यात म्हणजे तुरुंगात ठेवण्यात आले. 1946 साली ते पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. याच वर्षी हंगामी सरकार बनविले गेले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कालखंड हा नेहरूंच्या दृष्टीने कसा होता त्याचा थोडक्यात या ठिकाणी आपण आढावा घेऊया. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 1947 ते 1964 पर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी राष्ट्र उभारणीचे, राष्ट्राच्या जडणघडणीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. नियोजन, समाजवाद, मिश्र अर्थव्यवस्था, तटस्थता या दृष्टिकोनातून त्यांना विविध कर्तव्ये पार पाडावी लागली. समता, स्वातंत्र्य, स्नेह, सहिष्णुता, बंधुत्व या गोष्टी जोपासण्यासाठी आणि राष्ट्रातील संबंध वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जागतिक शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. राष्ट्रातील तंटे, युद्धे मिटवण्यासाठी नेहरूंनी सतत भाग घेतला आणि युनो संघटनेची प्रतिष्ठा वाढवली. भारताची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी विविध राष्ट्रांना भेटी दिल्या आणि स्नेहसंबंध सुधारले. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी केलेले कार्य एवढे प्रचंड आहे की त्यांना शांतिदूत नेहरू म्हणून जग ओळखते. पंचशील तत्त्वे मांडून त्यांनी मानवतावादाचा, बंधुत्वाचा दिव्य संदेश दिला. 1948 ते 1961 या काळात त्यांनी विविध देशांना दिलेल्या भेटी व कार्य यावरून त्यांचे परराष्ट्रविषयक धोरण व जागतिक शांतता याविषयीचे कार्य अधिक समजून येते. 1948 साली नेहरूंनी पॅरिस येथे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या खास बैठकीसमोर भाषण केले. त्यानंतर 1949 साली अमेरिका व कॅनडा या देशांच्या कायदेमंडळात भाषणे केली. 1950 साली कराचीला भेट दिली. 1954 साली चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांच्याबरोबर मित्रत्वाची बोलणी केली. तसेच बर्मा, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांना भेटी दिल्या. 1954 साली नेहरूंची पंचशील तत्वांची जगाला अमूल्य देणगी दिली. त्यानंतर नेहरूंनी 1955 साली पोलंड, झेकोस्लोवाकिया, ऑस्ट्रिया, इटली, इजिप्त या देशांचा दौरा करून स्नेहसंबंध वाढवले. तसेच बांडुंग येथे आफ्रिकी आशियाई परिषदेला उपस्थित राहिले. 1956 साली नेहरूंनी आयर्लंड, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, युगोस्लाविया, ग्रीस, इजिप्त, सिरिया, लेबनॉन, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांचा दौरा केला. 1957 साली सिरिया, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, हॉलंड, इजिप्त, सुदान, जपान इत्यादी देशांना भेटी दिल्या. 1958-59 साली त्यांनी भूतान, नेपाळ, ब्रह्मदेश इत्यादी देशांचा दौरा केला. 1960 साली लंडनला राष्ट्रकुल
पंतप्रधान परिषदेसाठी उपस्थिती, तसेच पॅरिस, इजिप्त व तुर्कस्तान या देशांना भेट दिली. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या शिखर परिषदेला ते उपस्थित राहिले. आमसभेपुढे त्यांनी जागतिक शांततेची निकड स्पष्ट करणारे भाषण केले. 1961 नंतर नेहरू बेलग्रेड येथील तटस्थ राष्ट्रांच्या शिखर परिषदेस उपस्थित राहिले. पंडित जवाहरलाल नेहरूने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन भारताने अलिप्ततावादी, शांततावादींनी स्वतंत्र असे परराष्ट्रीय धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याची भूमिका घेतली. विविध राष्ट्रातील संघर्ष मिटवून त्यांच्यात स्नेहसंबंध निर्माण करण्यासाठी त्यांनी अविरत असे कष्ट घेतले. राष्ट्रांमध्ये शांतता, सहकार्य, मैत्री असावी असे त्यांना नेहमी वाटत असे. अशा प्रकारे पंडित नेहरू मानवतावादी आणि आंतरराष्ट्रवादी नेते होते, परंतु त्यांचा राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रवादापेक्षाही प्रखर होता. ते प्रखर राष्ट्रवादी नेते होते. देशाचे हित, सर्वांगीण विकास या गोष्टींना सर्वोच्च स्थान त्यांच्या हृदयात होते. ते प्रथम राष्ट्रवादी होते आणि आपल्या राष्ट्रीय गरजांच्या व्यापक आकलनातून नंतर ते आंतरराष्ट्रवादी बनले होते. त्याने आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत देशाची अव्याहतपणे सेवा केली. आर्थिक क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी त्यांनी नियोजनाद्वारे पंचवार्षिक योजना आखून त्या कार्यान्वित केल्या. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, शेती, उद्योगधंदे, राहणीमान इत्यादी क्षेत्रात विकास घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. जमातवाद, जातीभेद, भाषावाद, प्रादेशिकता अशा अनेक प्रश्नांना तोंड देत त्यांनी राष्ट्राच्या विकासाची धुरा सांभाळलेली होती. जवाहरलाल नेहरूंनी शांततेच्या सनदशीर मार्गाने देशाची आर्थिक, राजकीय घडी बसवण्याचा जो प्रयत्न केला तो एक निस्वार्थी, प्रामाणिक व मानवतावादी प्रयत्न होता. 1962 साली चीनच्या आक्रमणामुळे देशाला पराभव पत्करावा लागला. नेहरूंच्या आयुष्यातील तो एक मोठा अपघात समजावा लागेल. तरी पण नेहरूंनी आपले शांततावादी धोरण पुढे चालूच ठेवले. लोकशाही मार्गाने या देशात समाजवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. अशा या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महान नेत्याचे 27 मे 1964 रोजी दिल्ली येथे देहावसान झाले. अशा पद्धतीनं आपण नेहरूंच्या जीवन परिचयाचा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील अगदी त्याच्या 27 मे 1964 पर्यंतच्या कार्यकालापर्यंत जीवन परिचयामध्ये आढावा घेतला. आता नेहरूंवर पडलेला प्रभाव आपण थोडक्यात बघूया. पंडित नेहरूंच्या बालवयात त्यांच्यावर अनेक व्यक्तींचा व ग्रंथांचा परिणाम झालेला दिसतो. मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी यांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडला. वडिलांच्या तेजस्वी व प्रभावी व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला होता. बालवयात त्यांना एक नामांकित व आदर्श शिक्षक F.T. ब्रुक्स यांचे मार्गदर्शन लाभले. बालवयात त्यांनी स्कॉट डिकन्स, थॅकरे यांच्या कादंबऱ्याचे वाचन केले. वेल्स, मार्क ट्वेन, J.S. मिल, मोर्ले, शॉ, रसेल, ग्लॅडस्टोन, सिडने वेब इत्यादी विचारवंतांचे ग्रंथ त्यांनी वाचून काढले. नेहरू वयाच्या 13व्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटीचे सभासद होते. विज्ञान व थिओसॉफीचे ज्ञान त्यांना ब्रुक्सकडून मिळाले आणि ॲनी बेझंट यांच्याकडून काही वर्षे त्यांना थिओसॉफीचे धडे मिळाले. उच्च शिक्षण घेत असताना इंग्लंडमध्ये त्यांनी अनेक पुस्तके वाचली. रुसो जपान युद्धाच्या संदर्भात असलेले साहित्य त्यांनी वाचून काढले. तसेच त्यांनी गॅरिबाल्डीची पुस्तके वाचली. त्यातून त्यांची राष्ट्रवादाची भावना बळावली. 1912 साली नेहरू जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांच्यावर टिळकांच्या राजकीय झाल विचारांचा फार मोठा पगडा होता. 1916 साली त्यांची गांधींशी पहिली भेट झाली. गांधीजींच्या राजकीय विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला.
आणि ते गांधीजींचे सच्चे अनुयायी बनले. पंडित जवाहरलाल नेहरू हे आयुष्याच्या प्रारंभी उदारमतवादाचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. पाश्चात्य विचारातील उदारमतवादाचा त्यांच्या मनावर विशेष प्रभाव पडल्यामुळे लोकशाही व व्यक्ती स्वातंत्र्य यावर त्यांची अढळ श्रद्धा होती. काही काळ कार्ल मार्क्सच्या वर्गविहीन समाजरचनेने त्यांचे मन आकर्षित केले. त्यामुळेच त्याने आर्थिक समतेवर व समाजवादावर विशेष भर दिला. पंचवार्षिक योजना, समाजवादी समाजरचना आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था ही आपली ध्येय ठरवून त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. महात्मा गांधींच्या अहिंसावादाचा व साधनशुचितेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी, बदल घडवून आणण्यासाठी नैतिक मूल्यांची फार मोठी गरज असते याची शिकवण त्यांना गांधीजींकडून मिळाली. अशा प्रकारे फेबियन समाजवादी, मार्क्स व गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. थोडक्यात उदारमतवाद, समाजवाद, गांधीवाद आणि राष्ट्रवाद यांचा सुरेख संगम नेहरूंच्या राजकीय विचार प्रणालीत झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं नेहरूंच्यावर बालवयापासून शिक्षण घेईपर्यंतच्या काळामध्ये अनेक व्यक्तींचा आणि ग्रंथांचा प्रभाव पडलेला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता नेहरूंची ग्रंथरचना आपण थोडक्यात बघूया. ध्येयवादी, दृष्टे, राष्ट्रवादी, मुत्सद्दी, राजकारणी, समाजवादी, इतिहासतज्ञ, विज्ञाननिष्ठ असे विविध पैलू नेहरूंच्या व्यक्तिमत्वात आढळून येतात. या विभिन्न पैलूंचा आविष्कार त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथात आढळतो. जेव्हा साहित्यिक व विद्वान लोकांना शांततेचा काळ लाभतो तेव्हा त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्मिती होते. या अनुभवानुसार नेहरूने आपले राजकीय विचार विविध ग्रंथातून प्रकट केले आहेत. अर्थात त्यांना मिळालेला शांततेचा काळ म्हणजे त्यांनी वेळोवेळी भोगलेला कारावास. नेहरूने आपले काही महत्त्वाचे ग्रंथ तुरुंगात असतानाच लिहिले. त्यांची ग्रंथसंपदा पुढील प्रमाणे आहे. त्यांचा पहिला ग्रंथ आहे सोव्हिएट रशिया. हा ग्रंथ नेहरूने 1929 साली लिहिला. त्यांचा दुसरा ग्रंथ आहे पित्याने कन्येला लिहिलेली पत्रे. हा ग्रंथ 1930 साली प्रकाशित झाला. त्यानंतर 1930 साली नैनी तुरुंगात असताना नेहरूने आपले आत्मचरित्र ॲन ऑटोबायोग्राफी लिहिले. पुढे 1936 साली हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांचा चौथा ग्रंथ आहे जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन. हा ग्रंथ 1939 साली प्रकाशित झाला. आणि त्यांचा पाचवा ग्रंथ आहे भारताचा शोध म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. हा ग्रंथ अहमदनगरच्या किल्ल्यात कारावास भोगत असताना 1944 साली एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान लिहिला. नंतर 29 डिसेंबर 1945 रोजी हा ग्रंथ प्रकाशित झाला. म्हणजे 1929 पासून 1945 पर्यंत नेहरूने या 5 ग्रंथांचं लिखाण तुरुंगामध्ये असतानाच केलेलं आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. पंडित नेहरूंनी विविध ग्रंथ लिहून आपले राजकीय विचार प्रकट केलेले दिसतात. त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ इतिहासावरील एक श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ओळखला जातो. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या अर्ध्या भागात ब्रिटिश अंमल भारतात येण्यापूर्वीच्या कालखंडाचे तात्विक व ऐतिहासिक विवेचन केलेले आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागात ब्रिटिश अंमल, त्या काळात जगभर झालेली भौतिक वैचारिक क्रांती, 2 महायुद्धे, भारतातील आर्थिक व राजकीय आंदोलने, काँग्रेसची प्रगती, टिळक, गांधी, टागोर इत्यादींची थोरवी व कार्ये, आर्थिक विकासात इंग्रजांनी माजवलेली दुही, समाजवाद, स्वातंत्र्याची गरज, आंतरराष्ट्रीय शांतता, आर्थिक नियोजन,
अशा विविध विषयांचे तात्विकदृष्ट्या विवेचन व ऐतिहासिकदृष्ट्या अवलोकन केलेले आढळते. त्या ग्रंथाचे वैशिष्ट्य सांगताना श्री के.एम. पन्नीकर यांनी असे उद्गार काढले आहेत की अखिल भारतीय जनता ही विविध स्वरूपाची असली तरी भारत हे एक राष्ट्र आहे हे विचारात घेऊन अतिप्राचीन काळापासून आजपर्यंत जो विकास झाला त्याचा शोध घेणारा डिस्कवरी ऑफ इंडिया हा पहिलाच सर्वोत्कृष्ट ग्रंथ होय. अशा पद्धतीनं नेहरूंच्या ग्रंथांविषयी के.एम. पन्नीकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं नेहरू हे खूप ध्येयवादी नेते होते, दृष्टी होते, राष्ट्रवादी नेते होते, मुत्सद्दी होते, समाजकारणी, राजकारणी, विज्ञाननिष्ठ, इतिहासतज्ञ अशा विविध पैलूंचे असणारे हे एक महान राजकीय विचारवंत हे होते आणि आपल्या देशाचे पहिले प्राईम मिनिस्टर होते. आज आपण जीवन परिचय बघितला, नेहरूंच्यावरती पडलेला प्रभाव बघितला आणि त्याच्यानंतर त्यांचे ग्रंथरचना 5 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आपण बघितले. आणि नंतरच्या पिरियडला आपण नेहरूंचे राष्ट्रवाद विषयक जे काही विचार आहेत, धर्मातीत राष्ट्रवाद, सेक्युलर नॅशनलिझम हा जो काही विचार आहे नेहरूंचा, तो विचार काय आहे हे आपण उद्याच्या पिरियडला बघूया. आज या ठिकाणी आपण थांबूया.